पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय भगवंताविषयी अंतःकरणामध्ये आवड निर्माण कशी होईल महाराज? मी नेहमी कीर्तनातून सांगतो, अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लक्ष देऊन ऐका, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त। उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है। आपण सर्व पुण्यवान आहात आणि तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी निळोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे। अभंगामध्ये निळोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातली एक छोटीशी इच्छा पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात। बसणारी मंडळी, मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून प्रामुख्याने 2 उत्सव घडलेच पाहिजे। पहिला उत्सव देवाचा घडला पाहिजे। का बरं देवाचा उत्सव साजरा करायचा? देवाचा उत्सव साजरा करण्याचं कारण असं आहे, ज्या भगवंताने ही सुंदर सृष्टी निर्माण केली आणि तुम्हाला या सृष्टीमध्ये जन्माला घातलंय, त्या भगवंताच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय 1, आपण रामनवमी साजरी करतोय 2, आपण हनुमान जयंती साजरी करतोय, आपण वामन जयंती साजरी करतोय, आपण नरसिंह जयंती साजरी करतोय, आपण दत्त जयंती साजरी करतोय, आपण महाशिवरात्र साजरी करतोय। का? जेने हा जीव दिला तयाचे करीन, ज्या विश्व मालकाने तुम्हाला आणि मला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, त्या भगवंताच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण भगवंताचे उत्सव साजरे करतो। पण बसणारे मायबाप, देवाचा उत्सव तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला आणि देवाचा उत्सव माझ्याही जीवनामध्ये नाही घडला तर देव नाराज होत नाहीये, पण साधूचा उत्सव तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला आणि साधूचा उत्सव माझ्याही जीवनामध्ये नाही घडला तर माझा पांडुरंग परमात्मा नाराज झाल्याशिवाय राहणार नाहीये। एक सांगू तुम्हाला, देव सारावे परते संत पूजावे, एका हिंदी कवीने खूप गोड वर्णन केलंय, तो सांगतो पहा। मैं संतन को दास, संत मेरे मुकुट मणी, मी साधूचा दास आहे, मी संतांचा सेवक आहे आणि संत माझे मुकुटमणी आहे। खरं सांगू, साधूचा उत्सव केला, संतांचा उत्सव केला, भक्ताचा उत्सव केला की माझा देव असा गदगद होतो महाराज। काय होतो? गदगद होतो। पण हल्ली दुर्भाग्य असं आहे, लोक देवाचेही उत्सव करायला तयार नाहीये आणि लोक साधूचेही उत्सव करायला तयार नाहीये। हल्ली लोकांना लोकांचे उत्सव करायची खूप हौस आलेली महाराज। 90 वर्षांच्या डंगऱ्यांना सुद्धा असं वाटतं माझा वाढदिवस साजरा झाला पाहिजे। तू काय केलं या महाराष्ट्रासाठी? बर, वाढदिवसाच्या कीर्तनाला वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला महाराष्ट्रातले 101% सगळे कीर्तनकार खोटं बोलतात महाराज। ही वस्तुस्थिती आहे। त्यांना अख्खं गाव लुबाडलेलं असतं आणि आम्ही वाढदिवसाला अभंग घेतो, अकल्पायुष्य आणि खालचे लोक म्हणतात, अरे यांनी 12 13 हजाराच्या संडाशी काढल्या रे गोरगरीबाच्या, तू कशालाच आयुष्य वाढवतो कठीण तळाने। दुसरं, वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला तर आथपासून इथेपर्यंत जेवढे काही कीर्तनकार आहे तेवढे खोटच बोलतात हो महाराज। ते दारू पिऊन मेलेलं असतं आणि आमचा अभंग असतो, याच्यासाठी केला म्हणजे महाराज येणार कात, ऐकणार येणार कात, आणि गायक वादक अगोदरच गेले असतात, कारण पंचपती अगोदर सुरू असते ना रे। म्हणजे माणसाने माणसाचा उत्सव साजरा करणं म्हणजे गाढवाने शेत खाल्लं पाप ना पुण्य। माणसाने माणसाचे उत्सव साजरे करू नये। माणसाच्या पदरामध्ये जर पुण्य पडा वाटत असेल तर माणसाने एक तर देवाचा उत्सव साजरा केला पाहिजे, नाही तर माझ्या साधू संतांचा उत्सव साजरा केला पाहिजे। कीर्ती मानवाची वर्णन करायचं सांगितलेलं नाहीये। स्तुती जर करायची असेल तर देवाची करा आणि निंदा करायची असेल तर देवाची करा, बाकीच्यांची करूच नका महाराज। माणसाने माणसाचं वर्णन करणं म्हणजे गाढवाने शेत खाल्लं पाप ना पुण्य। पण आपण एका थोर महात्म्याची सेवा करण्याचा योग तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय। अभंग निळोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे। अभंगामध्ये माझे निळोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातली छोटीशी इच्छा पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात। कोण आहे वो निळोबराय? जगद्गुरु तुकोबरायचे कृपा पात्र शिष्य। माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावा, माझ्या सद्गुरूने मला भेट द्यावी, याच्यासाठी 42 दिवसाचा अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे निळोबराय। तुकाराम 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 तुकाराम। तुकोबराय तर आलेच नाही, पण पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला निळोबरायच्या दारात। निळोबराया, ओ निळोबराया, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय, जर काही बरं वाईट झालं तर लोक काय बोलतील, मला डोळे उघडा ना। निळोबरायने जगाच्या मालकाकडे पाहिलं, सांगितलं, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्राथिला वाचोनी आला सिका,
ए अरे देव आहे ना तू, तुला काही शास्त्र वगैरे काही कळतं का रे देवा? काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही देवा, एक. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही, दोन. आणि काही ठिकाणी मात्र आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही, तीन. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही, एक. तुमच्या तिकडे जिल्हा परिषद लागली का? नाही ना अजून. लागल्यावर तुम्हाला आमंत्रण येईल. फुकट जरी कोणी तुम्हाला पाजत असेल तरी प्यायची, फुकट जरी कोणी तुम्हाला धाब्यावर घेऊन जात असेल जायचं नाहीये. तुम्हाला कोणी फुकट तमाशाला नेत असेल जायचं. म्हणून काही ठिकाणी आमंत्रण असलं तरीही जायचं नाही, एक. आणि काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. कोणाचं लग्न असेल, वास्तुशांती असेल, कोणाचा वाढदिवस असेल, घराचं पूजन असेल, आमंत्रण असेल, पत्रिका असेल तरच जा. बिना आमंत्रणाचं गेल्यानंतर जीवनामध्ये काय फजिती होती? 2 मिनिटात महाभारतात जाऊन परत भारतात येऊ. दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलेला आहे, लक्ष देऊन ऐका. सर्व देवतांना आमंत्रण दिलं पण स्वतःच्या जवळला म्हणजे भगवान भोलेनाथाला आमंत्रण दिलं नाही. कैलासामधून विमानं जात असताना सती आई साहेबांनी सांगितलं, मालक, ओ बाबा, माझ्या बापाने खूप मोठा कार्यक्रम ठेवला हो, चला ना. भोलेनाथ म्हणतात, अगं मी सुद्धा कीर्तन केसरी ग. नाही काल्याची सेवा पण कमीत कमी जागराची तर सेवा तुझ्या बापाने द्यायला पाहिजे होती. तुझ्या बापाने मुद्दाम तो सप्ताह ठेवला आणि मला आमंत्रण दिलं नाहीये. सती आई साहेब सांगू लागले, मालक चला ना, सगळे देवता चालले, चला. भोलेनाथ म्हणतात, अगं वेडे, बिना आमंत्रणाचं सासरवाडीला जाणं चांगलं नाही का? वेड्यासारखं करती. शेवटी सती आई साहेब ऐकेनच. शेवटी सती आई साहेब रडायला लागल्या आणि रडता रडता मालकाला सांगतात, मालक, अहो बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची काय गरज आहे? भगवान भोलेनाथाला कळालं, ही जात ऐकणार. तिथलं सांगतोय तुम्हाला, तुम्ही इकडे पाहू नका ना, मी तुमच्याकडे पाहून बोललो. मला एवढंच सांगायचं कीर्तनातून, भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकरांनी अपेक्षा करायची अजिबात नाही. आपण फक्त कीर्तनात गप्पा मारायच्या, अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानम ब्रह्म. कीर्तनात ब्रह्माच्या गप्पा करताना घरी गेली बायको मध्ये भोप्या, अहम ब्रह्मास्मी. नो चॅलेंज. सती आई साहेबांनी ऐकलं नाही, नंदीला सांगितलं, नंदी जी, कपाटात जेवढ्या साड्या तेवढ्या पॅकिंग करीच्या सोबत जा. आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेल्या, सर्व देवतांना स्थान पाहिलं, स्वतःच्या मालकाला स्थान दिसलं नाही, राग आला आणि यज्ञ कुंडामध्ये उडी मारली. आमंत्रण नसताना गेलं की जीवनामध्ये फजिती ठरलेली आहे. एक सांगू, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका, एक. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नका, दोन. आणि ह्या ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नका. हल्ली असं झालंय महाराज, माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करतो. लोक कीर्तनातून जेवढी नावाची अपेक्षा करतात तेवढी पोरीच्या लग्न सुद्धा करत नाही हो. आमच्यासारख्या महाराज लोकांचं एवढं कठीण ताळा झालाय, बाप रे बाप. ज्याला घरात बायको विचारत नाही त्याला सुद्धा असं वाटतं, महाराजांना माझी लाल केली पाहिजे. तू का आमचा सासरा आहे का मी तुझा जवाई? नेमकं काय म्हणून तुझी लाल केली पाहिजे? कीर्तनाला बोलवलं म्हणून लाल कशी करणार? नाही महाराज, ही सवय एकदम घाणेरडी झालेली आहे. आणि काही काही कीर्तनकारांनी अशी घाण सवय लावून दिली महाराज लोकांना. ओ मना दादा, ओ मना बाबा बाबा बाबा. इतकं वर्णन कशाला करायचं महाराज? वर्णन केलं तरी पाकिट वाढत, मग करायचं कशासाठी? अजिबात नाहीये. त्याच्यामुळं माझ्या जीवनातला प्रसंग सांगतो. 8 दिवसापूर्वी मी शिरूरला एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. माझा जीवलग मित्र आहे 25 वर्षापासून, त्यानं मला तारीख दिली आणि तारीख दिली. आता म्हणलं जीवलगच मित्र आहे मग कीर्तनात काय नाव घ्यायचं? मी सर्वांचे नाव घेतले, ज्यानं तारीख दिली त्याचं नाव विसरलं ना. त्यानं मला 7,000 रुपये पाकिट दिलं. बरं, आता दररोजच्या वजनाची सवय मला आहे, ते म्हणजे दररोजची सवय आहे ना. आता मी आमच्या ड्रायव्हरला म्हणलं, हे तुझं पाकिट तर माझ्याकडे आलं नाही ना. मला कसं एवढं देतील? मग एवढं हलकत आता मला सवय दररोज माहित आहे. मी त्याला फोन केला, म्हणलं का रे असं का केलं? तो म्हणे तारीख कोणी दिली होती? म्हणलं तू. मग माझं नाव का नाही घेतलं? अरे म्हणलं तुझं नाव न घेण्याचं 43,000 कापतो का? मग डायरेक्ट इतके कापत असते का? मेळ आहे का? 1-2 हजार ठीक आहे ना, इतके कापत असतात का? म्हणजे लोक एवढे वेळे म्हणजे तुम्हाला केला इशारा जाता जाता कळलं, म्हणजे काही हरकत नाही महाराज. पैशाच्या बाबतीत माझं नाव जेवढं महाराष्ट्रात खराब आहे तेवढं कोणाचंच नाहीये. आणि मला काहीच वाटत नाहीये. कोण काय बोलतं माझ्याविषयी मला माहिती नाही, पण मला माहितीये मी माझ्या कीर्तनातून 85 नाही 90% पैसे हे माझ्या चोखोबरासाठी खर्च केले. त्याच्यामुळे मला पाप लागणार नाहीये. कोणी कितीही काही म्हणू द्या. हा, ज्यानं पैसे घेऊन व्याजानं वाटले तो नरकात जाईल. बरं, ज्यानं पैसे घेऊन जमिनी घेतल्या तो नक्की नरकात जाईल.
पण पैसे घेऊन जर तुम्ही धर्माचं काम करत असाल तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो, देव सुद्धा तुम्हाला पाप लावू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परमार्थाच्या ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नका. तुका म्हणे जवळी न पाचारिता संत चरण भावे रिघावया. इथं या बसणारे मंडळी, आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढंच एक व्यासपीठ असं राहिलं की इथून चुकून सुद्धा समाजाची दिशाभूल केल्या जात. अरे इथं बसायला जागा नाही, संप्रदायाची ताकद आहे महाराज. बघा ना तुम्ही, कुठंच बसायला जागा नाही. लोक उभे राहून कीर्तन ऐकायला लागले. एवढेच लोक जर एखाद्या पुढाऱ्याला बोलवायचे असेल, बरोबर आहे की नाही गडाख साहेब, तर कमीत कमी 2 कोटी खर्च आहे. देशीवाले वेगळे, विदेशीवाले वेगळे. 300 रुपयाचे 500 रुपये रोजान बाई आणतात. मधले दलाल 300 त्यांना देतात, त्या परत न्यूज वर जातात, बाई 500 ठरवलं आणि 300 दिले. किती ताण असतो महाराज, बरोबर आहे का नाही? ही आमच्या संप्रदायाची ताकद आहे. इथं न बोलवता बसायला जागा पुरली नाही, हीच खरी संप्रदायाची ताकद आहे महाराज. खरं सांगू तुम्हाला, इथं बसणाऱ्या प्रत्येक माणसाला माहित आहे, कीर्तनकार मी असू द्या, माझ्यापेक्षा छोटा असू द्या का माझ्यापेक्षा मोठा असू द्या, संप्रदायातल्या कीर्तनकाराने या व्यासपीठावरून तुम्हाला कधीच चुकीचं ज्ञान नाही दिलं गाड्यांनो. अजून एक वाक्य बोलू, सांगणारा कीर्तनकार एखाद्या वेळेस चुकीचा असू शकतो, पण तो जे सांगतोय तो ज्ञानोबराय तुकोबरायचं सांगतो, त्याच्यामुळे तो चुकीचं तुम्हाला कधीच सांगणार नाही. त्यानं तुम्हाला कधीच वाईट गोष्टी सांगितल्या नाही, त्याने तुम्हाला चांगलंच सांगितलं. म्हणून सुद्धा आजच्या तारखेमध्ये संप्रदायावर लोकांचा खूप विश्वास आहे महाराज. इथं येत जा, इथं आल्यानंतर तुम्हाला चांगलं ऐकायला भेटणार आहे. परमार्थ करत असताना नावाची अपेक्षा का करता तुम्ही? इथं जेवढे काही मंडळी बसलेले, माझा छोटासा प्रश्न आहे, तुम्हाला हवा दिसती का जाणवती हो? सध्या हवेला कलर नाहीये, हवा निळी नाहीये, हवा हिरवी नाहीये, हवा पिवळी नाहीये, हवा काळी नाहीये, हवा सफेद नाहीये, हवा फक्त जाणवतीये. हवा हवेचं काम करते पण दिसत कोणालाच नाहीये. तसं परमार्थाचं काम करत असताना, धर्माचं काम करत असताना, कीर्तनकाराने माझं नाव घ्यावं, आयोजकाने माझं नाव घ्यावं, संयोजकाने माझं नाव घ्यावं. एवढं चांगलं काम करू नका. काम एवढं चांगलं करा की माझ्या गजानन बाबाने तुमच्या नावाची दखल घेतली पाहिजे. काम एवढं चांगलं करा की माझ्या पांडुरंगाने तुमच्या नावाची दखल घेतली पाहिजे. म्हणून इथं न बोलवता सुद्धा या. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही 1, आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही 2, आणि आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही 3. निळोबराय देवाला सांगतात, कशाला आला बे, तुला काही बोलवलं का मी? बरं, निळोबराय देव सांगतात, ओ देवा ऐका ना, तैसा परी आम्हा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला, तरी का संकट आहे 1, मला काही द्रौपदी सारखं संकट आहे 2, मला काही गजेंद्रासारखं संकट आहे अजिबात नाही. तैशा पर्यामा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला. परत निळोपरायने डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. परत पांडुरंग परमात्म्याने तोंड बारीक केलं. ओ निळोबराय ऐका ना, अहो 42 दिवस झाले हो निळोबराय. जर काही बरं वाईट झालं तर लोक नावं ठेवतील, डोळे उघडा ना. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबराय सांगतात, निळा म्हणे आम्ही न ओळखोजी देवा, तू कयाचा धावा करीत से. हे देवा जा, तुला ओळखत नाही मी. काय ताकद असेल निळोबरायची. देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात यावं, मला माहिती येणार नाही, गॅरंटी घेतो, पण देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात येऊन दरवाजावर थाप टाकावा, दार उघडा, आणि आपण दार उघडून म्हणायचं, कोण आहे रे भाऊ तू? मरल ना ते, फाशी घेईल की नाही महाराज? देशाच्या पंतप्रधानाला ओळख न देणं म्हणजे काही सोपं आहे का महाराज? जगाचा मालक आहे ना तो.
विश्वाचा मालक आहे निळोबराय सांगतात ए जा तुला ओळखत नाही येत किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला आणि पांडुरंग परमात्मा निळोबराय सांगत ओ निळोबराय अहो मी काय करता ग्रामपंचायतचा सदस्य नाही हो देव आहे ना गतीर बढता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभो प्रेल स्थानम निधानम बीज मव्य म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविला प्राणू हले जो जगा ते चाळीता निळोबराया शेष महेश गणेश दिनेश सुरेश हु जाही निरंतर द्याई जे रात्रंदिवस माझं भजन करतात निळोबराय त्यांच्या स्वप्नात नाही अर्धा तास झालं तुमच्या दारात ते काही बोललं पाहिजेत का नाही तरी सुद्धा निळोबराय एक नाही दोन्ही हो निळोबराय ऐका ना अजून सुद्धा हिमालयामध्ये काही योगी लोक माझं भजन करतात तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचा मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात पहा कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मास दोन नयन छान दियो पिया मिलन की एक कावळ्यानो आमचं सर्व मांस खा पण हे दोन डोळे खाऊ नका का अजून सुद्धा तो विश्वाचा मालक आम्हाला भेटल अशी अपेक्षा आहे निळोबराय एवढं जे माझं भजन करतात त्यांच्या स्वप्नात नाही अर्धा तास झालंय तुमच्या समोर उभा आहे माझी इज्जत राखा हो थोडी मला एवढंच सांगायचं तुम्हाला या विश्वातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे कोण आहे विश्वातील सगळ्यात मोठी व्यक्ती कोण देव आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये आहे आणि त्या निळोबरायच्या अंतकरणामध्ये इच्छा प्रकट झाल्यावरती संसाराची होईल का महाराज अरे साधू आणि इच्छा हे शक्यच नाहीये इच्छेच्या पलीकड जो गेलेला आहे त्याला साधू म्हणतात मग महाराज या ठिकाणी निळोबरायच्या अंतकरणामध्ये इच्छा साधूच्या अंतकरणात संसाराविषयी इच्छा नसते पण परमार्थाविषयी इच्छा निश्चित असते अजून तुकोबरायच्या अंतकरणात एक इच्छा सांगतो ना तुम्हाला अखंड जया तुझी प्रीती अखंड जया तुझी अखंड जया तुझी प्रीती अखंड जया तुझी प्रीती मजते दयाची संगती मजते दयाची संगती मजते दयाची संगती मगमी कमलापती तुझमानाने कंटाळा मगमी कमलापती तुझमानाने कंटाळा मगमी कमलापती तुझमानाने संगती मग मी कमलापती तुझमाना आणि कंटाळा निळोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे ओ पांडुरंगा ऐका ना एक इच्छा आहे माझ्या अंतकरणामध्ये आणि निळोबरायच्या अंतकरणामध्ये इच्छा म्हणल्यानंतर तो पांडुरंग परमात्मा नाचायलाच लागलो ओ निळोबराय सांगा ना काय पाहिजे तुम्हाला जिल्हा परिषदचं तिकीट देऊ का बरं जाऊ द्या तुम्हाला अहिल्यानगरचं महापौर करू का तुम्हाला काय पाहिजे तुम्ही सांगा ना ओ देवा तसलं काहीच नको मग पाहिजे तरी काय काही नाही पांडुरंगा जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम माझ्या जीवनामध्ये दे अभंगाचं पहिलं त्यांचा समागम त्यांचा समागम त्यांचा समागम त्यांचा समागम
अपेक्षा नाहीये. घडू त्यांचा समागम. ए देवा, अशा लोकांचा समागम दे, अशा लोकांची संगती दे की ती तुझ्यावर प्रेम करतात. बसणारी मंडळी कोण या महाराष्ट्रामध्ये या कोण देवामध्ये या जगामध्ये देवावर प्रेम करायला तयार आहे महाराज? या जगामध्ये भगवंतानं सृष्टी निर्माण करत असताना प्रामुख्याने 3 गोष्टी अशा निर्माण केलेल्या आहेत की मनुष्य त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पहिलं प्रेम करतो माणूस माणसाच्या शरीरावर. किती प्रेम करता? बसणाऱ्या कोणत्या तरी माणसाला असं वाटतं का आपले काळे केस पांढरे व्हा म्हणून? हा, अहो म्हाताऱ्या माणसाला म्हातारं म्हणलं तरी त्रास होतो. एखाद्या म्हातारीला जर म्हणलं आजी, तिला असं वाटतं मरेपर्यंत लोकांना मला ताईच म्हणू. आता तू म्हातारी झाली तरी किती दिवस ताई म्हणायचं तुला? म्हणजे म्हाताऱ्या माणसाला म्हातारं म्हणलं तरी राग येतं. एवढं माणूस माणसाच्या शरीराला जपतो. माझ्या गाडीवर एक ड्रायव्हर होता, आता नाही येतो. मी नवीनच पहिल्यांदा 2016-17 मध्ये एक फॉर्च्युनर गाडी घेतली होती आणि चांगला होता. हे तब्येत मस्त 90-95 किलो, पण बुद्धीचा आणि त्याचा अर्थार्थी संबंध नव्हता. आणि माणसाला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर हुशार माणसं सोबत ठेवायची नाही बरं सुदांब. येडे ठेवायचे, डोक्याला ताण होतो पण त्रास नाही होत ना. खरं आहे हे मोठ्याचे वाक्य आहे. आणि मग त्याची तब्येत एकदम गुडगुडीत होती पण वरचा मजलाच नव्हता महाराष्ट्रात. एक दिवस कासाऱ्या घाटात गाडी थांबवली. म्हणे पुरुषोत्तम बा, म्हणे काय महाराष्ट्रभर काय 4 राज्यात तुम्ही कीर्तन करता, दररोजचे 2-2 कीर्तन करता, काय तुमच्या सोबत राहून फायदा आहे? अरे फायदा म्हणलं 30,000 रुपये पेमेंट आहे तुला, वरचं खोडवण वेगळं. खोडवण कळतं का तुम्हाला? म्हणजे कोणी 1000 दिले 2000 म्हणजे 50,000 रुपये महिना झाला ना. एका शिक्षकाचा पगार घेतो, अजून काय पाहिजे? हो ठीक आहे हो म्हणे महाराज, पण आता तुम्ही एवढे नामांकित कीर्तनकार, मी पण गोरा गोमटा आहे दिसायला, पण हे वरती थोडं टक्कल असल्यामुळे वजन पडत नाही ना. म्हणलं तू गाडी चालव, वजन टाकायला मी आहे. पण तो म्हणे बघा ना, त्याचं नशीब एवढं चांगलं. मला एका डॉक्टरचा फोन आला. हॅलो पुरुषोत्तम महाराज आहे का? मला दादा मीच बोलतोय. माझ्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुमचं कीर्तन घ्यायचं. म्हणलं कुठून बोलता? म्हणे पुण्याहून. म्हणे तुमचं मानधन वगैरे? म्हणलं डॉक्टर साहेब तुमच्या पाया पडतो, 1 रुपया मानधन देऊ नका, फक्त माझ्या ड्रायव्हरच्या डोक्याला केस आले पाहिजे असं औषध द्या. डॉक्टरही माझ्या पुढचं होतं. ते म्हणे तुम्ही येतो म्हणे 8 दिवसात तुमच्या ड्रायव्हरला केस येतील. मी कीर्तनाला गेलो. कीर्तन संपलं, ड्रायव्हरने एक बाटली दिली, त्याच्यात थोडं तेल वगैरे काहीतरी होतं, 2-3 गोळ्या दिल्या. यानं पुण्यामध्येच गाडीची चाबी माझ्याकडे दिली. म्हणे गाडीन तू आता मला 8 दिवस फोन करायचं. अरे म्हणलं मी घरी कसं जाऊ? मला अजिबात फोन करायचा नाही म्हणे. मी आपला दुसरा ड्रायव्हर बोलून घेतो. 2-3 दिवस पुणे परिसरातच कीर्तन होते. बरोबर 8व्या-7व्या दिवशी मी गावात गेलो. आता ड्रायव्हर आहे बा, 8 दिवस फोन नाही काही नाही, म्हणून पाहिलं मी त्याच्या घराकडे गेलो. त्यानं मला लांबूनच पाहिलं, रडायला लागला. म्हणलं काय झालं रे? म्हणे महाराज त्या डॉक्टरनं घात केला हो म्हणे आपला. म्हणे काय? म्हणे पहिले तरी कसे तरी खुंट होते म्हणे, ते तेल दिल्यापासून डायरेक्ट समृद्धीचा बायपासच झाला म्हणे महाराज, काहीच राहिलं नाही. माणूस माणसाच्या शरीरावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. एक दुसरं प्रेम करतो समाजावर. अरे आज एवढे जे उद्योग करतोय आपण समाजासाठीच करतोय ना महाराज. चांगले कपडे तरी कशासाठी घालायचे हो? लोक काय म्हणतील. घर कशासाठी बांधायचे? लोक काय म्हणतील. अरे परिस्थिती नसताना 3-3, 4-4, 5-5 लाख रुपये लोकांकडून 3 रुपये टक्क्याने घेऊन पोळीचे लग्न करायचे कशासाठी? लोक काय म्हणतील. अहो मी याच्या पुढे जाऊन सांगू का, काही मासे ताशे लोक काय म्हणतील म्हणून कीर्तनाला येऊन बसतात. लोक काय म्हणतील म्हणून कीर्तन नको ऐकू, माझा देव काय म्हणल म्हणून कीर्तन ऐक. बरोबर आहे का नाही? मग सर्वात जास्त प्रेम मनुष्य समाजावर करतो. पहिलं करतो शरीरावर, दुसरं करतो समाजावर, आणि तिसरं प्रेम करतो माणूस पैशावर. पैशावर प्रेम करत नाही या जगात असा माणूसच नाही. तुम्ही सर्व बागायतदार मंडळी आहात. ऊस कांदा उत्पन्न तुमच्याकडे चांगलं होतं. रात्री कीर्तन संपल्यानंतर 12ला लाईट आली तरी गव्हाला पाणी द्यायला जाता, हरभऱ्याला पाणी द्यायला जाता, कांद्याला पाणी द्यायला जाता, ऊसाला पाणी द्यायला जाता. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. एवढे जे तुम्ही कष्ट करताय देवासाठी का पैशासाठी हो? बोलत चला गड्या, कशासाठी? हा पैशासाठी. हे नसल पटलं तर अजून सोपं करून सांगतो. मी बुलढाणा जिल्ह्याहून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो. देवासाठी का पैशासाठी? हा बोला, मोकळं बोला, लाजू नका. असं मन मोकळं करा. हा हा आम्हाला कळू द्या ना आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे हे तोंडावाटे बाहेर येऊ द्या तुम्ही. अजिबात नाहीये. सध्या तर पैशाचा मुद्दा आहे महाराष्ट्रात एवढा गाजतोय बाबा बाबा. मला हात जोडून विनंती करायची, अरे किती दिवस वारकऱ्याच्या पैशाचाच विचार करणार आहे महाराज? अरे एखाद्या कीर्तनकाराने कीर्तन करून 500 एकर जमीन घेतली, एखादा महाराज दाखव मला महाराष्ट्रात. एखाद्या कीर्तनकाराने कीर्तन करून 2-4 कॉलेज काढले, एखादा महाराज दाखवा आम्हाला. नाही गड्यांनो. एक शिव महापुराणकार तुमच्या महाराष्ट्रात येतो, एका कथेचे 10 कोटी घेऊन जातो, तरी महाराष्ट्रातला कोणताच व्यक्ती त्याच्या विरोधात बोलत नाहीये. तुम्ही काय देता गड्या आम्हाला? तुम्ही नारळ सुद्धा असं देता की त्याच्यात पाणी नसतं.
तुम्ही शाली सुद्धा अशा कंपनीच्या आणता की ते अंगावरही घेतात आणि ढुंगालाही बांधतात, एवढ्याला तर शाली असतात. आणि जेवढं पाकिट देतात तेवढं तर सगळं डिझेल मध्ये जातं ना हो. खाली काय रुतान मग खा तुम्ही. अरे 2027 मध्ये कुंभमेळा आहे, लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. 2027 मध्ये आपल्या नाशिकला काय आहे? तर नुसत्या संन्याशी महात्म्यांचा राहण्याचा खाण्याचा त्यांच्या व्यवस्थेचा खर्च 25,000 कोटी आहे. मला वाटतं पंढरपूर निर्माण झाल्यापासून सुद्धा तेवढे पैसे कधी पंढरपूरला गेले नसतील महाराज. म्हणून माझी सर्वांना विनंती, या 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पण या 3ही गोष्टीवर साधू संतांनी लात मारली. प्रमाण घ्या. विषय तो त्यांचा झाला नारायण, ज्यांचा विषय नारायण झाला, ज्यांचा अवघ प्रेम देवावर आहे, त्यांच्या जीवनामध्ये या गोष्टीला अजिबात किंमत नाही. तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे, हे तुकोबरायचं जीवन आहे. तुकोबरायचं अवघ प्रेम देवावर होतं. आणि अवघ प्रेम देवावर असल्यामुळं नाही अनिक प्रमाण तन धन तृण. तृण प्रमाण गवताप्रमाणे जन समजलं, गवताप्रमाणे धन समजलं आणि गवताप्रमाणे तन समजलं. साधू संतांनी या गोष्टीचा विचार केला नाही. का समाजाचा विचार करावा महाराज? आणि का म्हणून करावं? अरे या समाजाला सगळ्यात लागलेला मोठा, या महाराष्ट्राला शाप आहे, या महाराष्ट्राला लागलेला सगळ्यात मोठा कलंक आहे. माणूस किती चांगला होता हे समाजाला कळण्यासाठी त्या माणसाला मरावं लागतं महाराज. बरोबर आहे का नाही? अजित दादा किती चांगला कामाचा माणूस होता हे लोकांनी केव्हा सांगितलं? मेल्यावर. जिवंतपणी त्या बिचाऱ्याला कोणी कधी चांगलं म्हणलं नाही. अरे माणूस किती चांगला कीर्तनकार आहे, सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती, हे या महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या बिचारीला मरावं लागलं गड्यानो. समाजाचा जास्त लोड घेत जाऊ नका. अरे या समाजाने ज्ञानोबराधिक साधू संतांना सोडलं नाही तर आपल्यासारख्या धोत्रावाले तर काय घेऊन बसले महाराज. लोड नाही घ्यायचा. 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ होती माझी पतिव्रता सीताई साहेब. विदेही जनक जिचा बाप आहे, दशरथासारखा प्रेमळ जिचा सासरा आहे, कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम जगाचा मालक प्रभू रामचंद्रजीचा नवरा आहे, वैराग्यश परामूर्ती असा असणारा लक्ष्मणजीचा देर आहे, भक्त शिरोमणी भरतजीचा देर आहे. अशा सीतेला जर समाजाने सोडलं नाही तर आपल्यासारख्या महाराज लोकांनी परमार्थ करणाऱ्या माणसाने जास्त ताण घ्यायचा. मी याच्याही पुढे जाऊन सांगतो, राजकारणी लोक भ्रष्टाचार करण्यासाठी लाजत नाहीये, लोक चोऱ्या करण्यासाठी लाजत नाही, लोक बलात्कार करण्यासाठी लाजत नाही, लोक व्यभिचार करण्यासाठी लाजत नाही, तर संप्रदायाचा प्रचार करणाऱ्या माणसाने धर्माचं काम करण्यासाठी लाजायचं नाहीये. लोक बोलणारच नाही. कोणी निंदा कोणी वंदा अमुचा सोहिताचा तुकोबरा आहे. अरे गवळणीला सुद्धा लोक हसत होते त्यावेळेस तुकोबराने सांगितलं, तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई. आणि समाजाचा लोड नका घेत जाऊ. समाज कोणालाही, आपण फक्त एक गणित त्यांना ठेवा, हत्ती चले बाजारावर कुत्ते भुके. सगळं जग ही मन म्हणतं, पण या म्हणीचं महत्व मला काही अजून कळलं. हत्ती चले बाजारावर कुत्ते भुके हजार. बरं हत्तीचा आणि कुत्र्याचा तसा काही अर्थार्थी संबंध नाहीये. हत्ती जंगलात राहतो, कुत्र कुठं राहतं? हत्ती कुठं राहतो आणि कुत्र? बरं हत्तीचा आणि कुत्र्याचा मतदारसंघ वेगळा आहे. बरं हत्ती एका गटाचा आहे, म्हणजे उद्धव शिंदे गट नाही सांगत मी तुम्हाला. हत्ती जंगल गटात आहे, कुत्र गाव गटात आहे. बरं कुत्र्याची भाषा हत्तीला कळत नाही ना हत्तीची भाषा कुत्र्याला कळत नाही. बरं दोघायचा रोटी व्यवहार नाही, बेटी व्यवहार नाही. बरं श्रीमंताच्या श्रीमंतातलं घरचं जर कुत्र मोजलं तर 25 किलोच्या वर कुत्र्याचं वजन भरत, आणि गरीबातला गरीब हत्ती मोजा 2000 किलोच्या कमी भरणार नाहीये. मग तरी सुद्धा कुत्र्याचा आणि हत्तीचा अर्थार्थी संबंध नसताना हत्ती गावात आला की कुत्रे का म्हणून भुकत असेल? एकदम सुंदर उत्तर आहे. तुम्ही जास्त डोकं खाऊ नका आणि डोक्याला ताण देऊ नका. हत्ती गावात आला की त्याला पाहण्यासाठी लोक गोळा होतात आणि बऱ्याचशा कुत्र्यांना देखत नाही म्हणून कुत्रे भुकतात. दुसरं काय उत्तर असणार आहे? हत्ती गावात आला की त्याला पाहण्यासाठी लोक गोळा होतात आणि बऱ्याचशा कुत्र्यांना देखत नाही म्हणून कुत्रे भुकतात. पण माझ्या प्रिय कुत्र्यांनो, हत्तीकड पाहून भुकायच्या भानगडीत पडू चुकून जर एखादा हत्ती माग वळाला आणि तू जर त्याच्या सोंडीत सापडला, तुझा कार्यक्रम लागल्याशिवाय राहणार नाही. नाही नाही वेडी होती का तू कोबरा?
तुका म्हणे आता ऐका हे वचन ज्या गोष्टीला सर्वात जास्त प्राधान्य देतो त्या सर्व गोष्टीला साधू संतांनी लाथ मारली. याचं कारण त्यांचं प्रेम कोणावर होतं? देवावर होतं. आणि असे जे तुझ्यावर प्रेम करतात ना रे पांडुरंगा, अशा लोकांचा समागम दे घडो त्यांचा समागम. ज्यांचे प्रेम विठ्ठली, ठीक आहे निळोबर आहे, जे लोक माझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली तर फायदा काय? निळोबराय सांगतात, अशा लोकांचं श्रवण केल्यानंतर निश्चित माझा परमार्थ दृढ होईल. अभंगाचं दुसरं चरण. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, 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 सहज त्यांच्या ऐकता सांगतात, देवा जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती जर जीवनामध्ये प्राप्त झाली तर निश्चित त्यांचं श्रवण केल्यानंतर माझा परमार्थ दृढ होईल. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. मायबाप, अशाच लोकांचं श्रवण करा की ज्यांचं श्रवण केल्यानंतर तुम्हाला परमार्थ करायची इच्छा होईल. हल्ली काय चाललं काही कळत नाही, पण जे चाललंय ते चुकीचं चाललंय हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहित आहे. सध्या बऱ्याचशा लोकांचा असा आरोप आहे की सांप्रदायिक कीर्तनाची पातळी घसरली, कीर्तनाची पातळी घसरली, कीर्तनाची पातळी घसरली. पण याला जबाबदार कीर्तनकारापेक्षा तुम्ही लोक सुद्धा आहे ना महाराज. मला अशी एक विनंती करायची, तुम्ही जेवढे काही मंडळी कीर्तनाला आलेले ना
त्यांनी फक्त एखाद्या, आता तुम्ही मला कीर्तनाला फोन केला, हॅलो पुरुषोत्तम महाराज आहे का? मी म्हणेन हो. आमच्या सिरसगावला सप्ताह आहे महाराज. मी सांगणार मला बुलढाण्याहून यायचं, एवढं एवढं मानधन लागतं. तुम्ही म्हणा महाराज मानधनाविषयी आमचं काही दुमत नाही, पण तुम्ही आले की अभंग सोडून दुसरं बोलू नका, असं तुम्ही एक शब्द खर्च करा की हो मला. हा तुम्ही इथं आल्यावर अभंग नका देऊ, एवढा शहाणपणा करू म्हणजे लगेच तुम्ही लयच मला राग येतो कधी कधी. तुकोबरायच्या सर्व अभंगावर कस काय कीर्तनकार कीर्तन करलो? ते ठराविक महात्मे करू शकतात असं सर्वांना. हा तुम्ही 4 महिन्या अगोदर तारीख देता ना, मग 4 महिन्या अगोदर त्या महाराजाला तो अभंग द्या की महाराज या अभंगावर तुमचं चिंतन आम्हाला ऐकायचं. 4 महिन्यात तो अभंग बसवल की काही काही लगे आल्यावरच अभंग द्यायला एवढं कोणी हुशार नाहीये. ते ज्ञानोबराय तुकोबराय, बाकीच्यांना एवढं काही शक्य होणार नाहीये. तुम्ही सुरुवात तर करून बघा. तुम्ही तर फेटा बांधतानाच महाराजाला सांगतात महाराज असं कीर्तन झालं पाहिजे ना, तडका, अरे ती का मिसळ आहे का? ते काही दाल तडका थोडा आहे काय? म्हणजे त्यात कीर्तनकाराला कशाला दोषी ठरवतात? त्यामध्ये 70% महाराज चुकी तुमची आहे ना. अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये खूप चांगले चांगले कीर्तनकार आहे, पण आपलं पाप आहे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आपल्याला लोक जमवणारे कीर्तनकार पाहिजेत ना, आपल्याला समाज जमवणारे कीर्तनकार पाहिजे. म्हणून कीर्तनाची पातळी कालही घसरलेली नव्हती, कीर्तनाची पातळी आजही घसरलेली नाहीये, आणि कीर्तनाची पातळी उद्या सुद्धा घसरणार नाहीये. उग 2-4 बावळटामुळे संप्रदायाचं नाव कशाला खराब होईल महाराज? कालही सोन्यासारखे लोक होतेच, आजही सोन्यासारखे लोक आहेत, आणि उद्या सुद्धा सोन्यासारखे लोक राहणारच आहेत. आता हे घरच्या घरी जे बाबा झाले त्यांचे प्रॉब्लेम वाढले महाराज. काही म्हणतात मी पंढरपूरला गेलो नाही, मी आळंदीला गेलो नाही, मी देहूला गेलो नाही, मी वारीला गेलो नाही, मी घरच्या घरी बाबा झालो. ह्या घरच्या घरी बाबा झालेल्या महाराज लोकांचा प्रॉब्लेम वाढला. ज्यानं वारी केली, जो ज्ञानोबराय तुकोबरायच्या तिथं राहून ज्यानं मधुकरी खाल्ली, तो एवढा बावळटपणा नाही करणार. करल 10-12%, पण 90% नाही करणार. हे जे घरी तयार झाले ना, हे 1001% बावळटपणा करायला लागले. त्याच्यामुळे हे काही जास्त नाहीये. सर्वांनी त्यांना एकत्रित घ्या, बसून बोलून त्यांना सांगा. असं बोलून आणि चालून कसं जमल महाराज? बरं आपण बोलतोय ते बिचारे ऐकायला नसतात, आणि जे ऐकायला असतात ते चांगलं कीर्तन करतात. मग नेमकं सुधरेल कधी कोण? बरोबर आहे का नाही? म्हणून एखादा मनुष्य जर चुकत असेल, अरे ख्रिश्चन धर्मातल्या साधूकून बी काही चुकत असेल का? त्यांनी कधी पोस्ट केली की एखादी फेसबुक? नाही. एखाद्या मुस्लिम धर्माच्या साधूकून काही चुकलं, मग मुस्लिम धर्मातले साधू चुकतच नाही का? ख्रिश्चन धर्मातले साधू चुकतच नाही का? पण आपल्या लोकांना आपलं उघडं करायला जेवढा आनंद आहे तेवढा कशातच नाहीये महाराज. म्हणून आपल्या लोकांनी आपलं झाकलं पाहिजे. माझे गुरुजी मला गोंदवलेकरांचं उदाहरण सांगतात. माझे गुरुजी खूप सुंदर भेटले मला. मी जरी थोडाफार खराब असलो तरी माझे गुरुजी खूप सोन्यासारखे, खूप सूर्यासारखे भेटले मला. त्यांनी गोंदवलेकरांचं उदाहरण सांगितलं. गोंदवलेकरांची एक शिष्य होती, एवढं प्रेम करायचे गोंदवलेकर त्या मुलावर, पण त्या मुलाला नाही एका स्त्रीला त्यांनी 3:30-4 वाजता एका ठिकाणी लग्न अवस्थेमध्ये पाहिलं. त्यावेळेस ते मंदिराला प्रदक्षिणा करत होते. काय केलं असेल गोंदवलेकरांनी? त्या शिष्यालाही काही म्हणले नाही, त्या मुलीला सुद्धा काही म्हणले नाही. ते नग्न अवस्थेमध्ये होते. गोंदवलेकरांनी आपलं दुपाट्ट काढलं, त्या दोघांच्या अंगावर टाकलं, ते प्रार्थनेसाठी निघून गेले. दुसऱ्याला माफ करत असताना माणसाचं अंतकरण एवढं मोठं पाहिजे, त्यावेळेस तो साधू होतो. विठाला 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 म्हणून साधूच्या सहज बोलण्याने तुमच्या आणि माझ्या जीवनाचा उद्धार आहे. सहज बोलणे करोनी सायास. अरे नारदजीने वाल्ह्या कोळ्याच्या जीवनामध्ये चातुर्मास नाही केला हो महाराज, फक्त 2 मिनिटाचा सत्संग आहे. वाल्या ज्यांच्यासाठी एवढं अनिष्ट मार्गाचं वर्तन करतो, ज्यांच्यासाठी एवढं पाप कर्म करतो, शेवटी तुला कोणी नाही सोडवणार रे. एवढं म्हणल्यानंतर तो वाल्ह्याचा वाल्मिक झाला. कोळी याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी. बोलीला वाल्मिक तैसेची करीन, आणि वरतुनी दावी ना नामा म्हणे. मग या देशाचा आद्य कवी एक डाकू होता. मग नारदजीचा काय फक्त 2 मिनिटाचा सत्संग आहे. साधूच्या सहज बोलण्याने आपला उद्धार आहे, आणि आपल्या सहज बोलण्याने लोकांचं वाटुळ आहे महाराज. आपण सहज जरी बोललो तर सख्खे भाऊ आले निघतात. हे आपल्या वाणीची ताकद आहे. माझी या सत्यवादाचे आपण जर एखाद्या सप्त्यात गेलो तर त्या सप्त्याचे 2 सप्ते होतात. ही आपल्या वाणीची ताकद आहे महाराज. माझी या सत्यवादाचे. म्हणून बोलत असताना माणसाने गोड बोललं पाहिजे. साच आणि मवाळ मी तुले आणि शब्द जैसे कल्होळ अमृताचे. सांप्रदायिक मंडळी, आपल्याला जर असं वाटतंय आपला सप्ताह चांगला व्हावा, गावकऱ्यांना जर असं वाटतंय आपला सप्ताह चांगला व्हावा,
तर फक्त तुम्ही बाकीचं कोणत्या गोष्टी न करता पुढाऱ्यांचा एक गुण घ्या. पुढारी कधीच कोणाला नाराज करत नाही, फक्त ते गोड बोलतात. त्यांचा गुण आपण घ्या, आपला सप्ताह चांगला होईल. 7 दिवसात गद्याला सुद्धा बाबूराव म्हणायचं शिका, सप्ताह चांगला होणार ना महाराज, बरोबर आहे का नाही? एखादा एक नंबरचा हलकट असू द्या, फक्त त्याच्या दारात जाऊन त्या म्हणा, पाटील तुमच्यासारखा दानी माणूस अख्ख्या सिरसगाव मध्ये नाही. अहो ते कॉफी पाजून 5,000 देतो ना. आपल्याला फक्त गोडच बोलायचं ना त्याला. एका हिंदी कवीने खूप सुंदर वर्णन केलंय. हा मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे, मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे, मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तर काय बिगडे. गोड बोला गड्यानो. तुम्ही बोलल्यानंतर दुसऱ्याला आनंद होईल असं बोलत चला. साधूच्या सहज बोलण्याने माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे. साधूच्या सहज बघण्याने सुद्धा माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे. कृपा कटाक्षे आपुले पदी, साधूच्या बघण्यानं सुद्धा माणसाचा उद्धार आहे. साधूच्या स्पर्शानं सुद्धा माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे. आणि साधूच्या सहज बोलण्याने सुद्धा माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे. म्हणून अशाच लोकांचं श्रवण करा. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ कोटी दृढावे. निळोबराय भगवंताकडे गेले, देवा वाया गेलंय माझं जीवन, अनुतापासी दुनी वचडी, वैराग्य वाढे चढुवडी. तुम्हाला आणि मला कधी ताप झालाच नाही महाराज. आपल्याला आला ते एक तर हिवताप येतो, नाही तर संताप, नाही तर हाडीताप. तिसरा ताप आपल्याला माहित. तापाचे 3 प्रकार आहे, आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप, अधिदैविक ताप. एवढे ताप सांगून तुम्हाला मी अजिबात ताप देणार नाही, तुम्ही ताण घेऊ नका. जीवनामध्ये आपल्याला नेमकं कळतच नाही आपण आलोय कुठून, करायचं काय. कोहम कतमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आलोय कुठून, करायचं काय, जायचं कुठं, सगळ्या गोष्टी विसरून गेलाय. माणसाची धावपळ चालू आहे. कशासाठी पळतो हेही कळत नाही, आणि का पळतो हेही कळत नाहीये. अरे काय साधू संतांनी प्रमाण दिलेले महाराज. परवा दिवशीच्या उदाहरणावरून तर प्रत्येकाने सावध झालं पाहिजेत का नाही महाराज. एवढा चांगला माणूस महाराष्ट्राचा नेता गेला, 3ऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ झाली, म्हणजे माणसाला किंमत राहिली नाही. ही वस्तुस्थिती आहे. अख्खा महाराष्ट्र त्या माणसासाठी रडत होता. मला एक प्रश्न आहे सर्व लोकांना, अरे ते काही संविधानिक पद नव्हतं, देशाचे पंतप्रधान पद नव्हतं, मुख्यमंत्र्याचं पद नव्हतं. अरे एखादा दारुड्या माणूस जरी मेला तरी त्याचे घरचे 13 दिवस नवे कपडे सुद्धा घालत नाही महाराज. गावाच्या बाहेर सुद्धा जात नाहीये. काय वाटत असेल त्या माणसाला, खरं सांगू का? तसं पाहिल्यानंतर ज्ञानोबराय तुकोबरायचे प्रमाण आठवतात. जन हे सुखाचे कमी करा, दिल्या घेतल्याचे अंत काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी, झाल्याहीन शक्ती नाक मुख गळती, सांडोनिया पळती रांडा पोरे. जो वरी चळ नगा तो वरी म्हणते माझा, मानती लहान थोर देह सुखाच्या काजा, इंद्रिय मावळली आला बागुला जा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. बसणारे मंडळी, अरे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याला लोक 3ऱ्या दिवशी विसरतात. आपलं काय वजन आहे महाराज. आपण ग्रामपंचायतला उभं राहिलो, 2 मतदान पडतात, हे आपलं गावातलं वजन आहे. घरी गेल्यानंतर बायको आंघोळीला पाणी टाकत नाही, हे बायको जवळचं वजन आहे. आपल्याला कोण विचारणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तंद्री सोडा. एका हिंदी कवीने खूप गोड वर्णन केलेलं आहे, लक्षात आलं घ्या, नाही तर सोडून द्या. एक माणूस खादीचे कपडे घालून, कोटबीट घालून मस्त स्मशानभूमीतून चालला होता. स्मशानभूमीतून चालत असताना एक हाडूक त्याच्या पायाला टोचलं, आणि ते हाडूक त्याला बोलत होतं, ए बेड्या, एक दिन निकले सैर करणे मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, अरे पैर के तले छुपी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे. तू कशाचा गर्व करतोय गड्यांनो. गर्व तरी कशाचा करणार आहे. अरे लता मंगेशकर ज्या दिवशी मरण पावल्या होत्या ना, त्या दिवशी फक्त 1 दिवस भारतीयांनी तिचं स्टेटस ठेवलं होतं. 15 ते 20-25 हजार गाणे त्या मायमाऊलीनं गायले होते. वयाच्या 98 वर्षे शेवटचा श्वास घेतला तरी पण कंठ 16 वर्षाच्या लेकरासारखा होता. सरस्वती होती त्या मायमाऊलीच्या कंठामध्ये. ती मायमाऊली ज्या दिवशी मरण पावली त्या दिवशी फक्त 1 दिवस भारतीयांनी स्टेटस ठेवलं. अरे भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचं स्टेटस लोक 1 दिवस ठेवतात. तुमचं माझं स्टेटसच काय हो महाराज.
इथून सुरुवात आहे. कोण तुमचं माझं स्टेटस ठेवणार आहे? म्हणून तुम्ही तंद्रीत जगू नका. तुम्हाला असं वाटतं माझ्याकडे 15 एकर जमीन, ओ म्हणा दादा थांब रे दादा, तू किती दिवस गर्व करणार आहे? संपत्तीचा करू नका. बर, संपत्तीचा जर करायला जाईल तर मी तुम्हाला अशा संपत्तीवाल्याच्या माणसाचं नाव सांगतो की त्याच्या एवढा श्रीमंत जगात कोणी झालाच नाही. कोटी घरे जेथे काशी आणि तांब्याची शुद्ध कांचनाची. राजा रावण किती कोटी घरं होती त्याच्याकडे? 7 कोटी घरं सोन्याची होती. तुम्ही फक्त मोबाईल काढा आणि हिशोब करा. एकट्या रावणाला 80,000 बायका होत्या महाराज. किती? मतदान मोजा फक्त. 80,000 बायका, 1,00,000 मुलं आणि 1,25,00,000 नातू. उपकार माना ते तुमच्या जिल्ह्यात जन्माला आलं नाही तर रावणच खासदार, मंडोदरी आमदार, इंद्रजित जिल्हा परिषद अध्यक्ष, आपला नंबर लागला नसता. कुंभकर्ण अहिल्यानगरचा महापौर. तुमच्या मतदानाचीच काय गरज होती? त्याला 3,05,000 मतदान घरचं होतं. त्यानं सुद्धा अपेक्षा केली होती की खारा समुद्र गोड करील 1, स्वर्गाला शिडी लावील 2 आणि सोन्याला काय करील? मला वाटतं रावणाची 1-2 प्रतिज्ञा खरी व्हायला पाहिजे. खारा समुद्र जर गोड झाला असता तर मुंबईचा कायमस्वरूपीचा पाण्याचा प्रश्न मिटला. पण स्वर्गाला जर का शिडी लागली असती तर आपल्यासारख्या माळकऱ्याचा नंबर लागलाच नसता महाराज. अंडे खाऊच पुढे गेले असते वशिल्यानं. बरोबर आहे का नाही? वारकरी महिनाभर पायी चालतो ना अंडे खाऊ पूजाला असतात. किती कठीण ताळ आहे महाराज. सगळं उलटच येत. धुंद झाला तुझा, ही वस्तुस्थिती ना महाराज. या जगाचा नेमच आहे तो. असत्यासी रिझले जन, पापा देती अनुमोदन आणि करती हेळन संताचे. हा नेमच आहे महाराज. तुम्ही बघा ना, आतापर्यंत पंढरपूरची वारी सुरू झाली की तुम्ही अनुभव घ्या या वर्षीचा. कोणत्याच महाराष्ट्रातल्या मीडियावाल्याने कधीच एखाद्या खानदानी वारकऱ्याला विचारलं नाही की वारकरी बाबा वारीविषयी तुमचा काय अनुभव आहे? ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला म्हणतात बाबा आपलं वारीविषयी काय मत आहे? याला काय डोंबलं करणार? याच्या गळ्यात माळ नाही, हा वारीविषयी काय सांगणार आहे? हा मुक्कामाच्या ठिकाणी लॉजवर जाऊन झोपतो, त्याला वारीविषयी काय करणार आहे? अरे जे महिन्या 15 दिवसाचे वारकरी आहे, मीडियावाल्यांनी त्यांना विचारलं पाहिजे ना की बा पंढरीचं महात्म्य काय आहे, वारीचं महात्म्य काय आहे? जो फक्त वारी पुरता बाबा झालेला आहे. सगळं उलट झालेलं आहे महाराज. इथं उद्धवा अजब तुझे सरकार, धुंद झाला तुझा, सगळं उलट आहे. त्याच्यामुळे जास्त लोड घेऊ नका, लक्ष देऊ नका. कधीतरी जीवनामध्ये आपल्याला पश्चाताप झाला पाहिजेत ना महाराज. आपण आलोय कुठून, करायचं काय? अरे जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ माझ्या देवासाठी देत चला. कुठून आलं? प्रत्येक गोष्ट परत मिळते बरं रे. गेलेला पैसा, सत्ता, संपत्ती सगळ्या गोष्टी परत मिळतात. पण जीवनामध्ये एक गोष्ट कधीच परत मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले तरी 1 मिनिटाचं आयुष्य भेटत नाही. एवढा मोठा राजा रावण तुकोबराने एका वाक्यात सांगितलं, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ती कवडी. मग राजा रावणाची जर कवडी संघ गेली नाही तर आपल्यासारख्या 4-4 गुण ठेवाल्याने 2-2 एकरवाल्याने जास्त डोके लावायचे. करिता बरोबरी दुरावशी दुरी आणि भवाची पुरी. मग आहे त्या वेळेमध्ये देवाचं चिंतन करा. कधीतरी जीवनामध्ये ताप होऊ द्या. निळोबराय सांगतात देवा अनुतापाशी दुनिव चढे. पण ऐक ना देवा, अशा लोकांचं श्रवण केलं, अशा लोकांची संगती केली, त्याच्यामुळे वैराग्य झालं. वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. कोणी पोरगीच दिली नाही म्हणून ब्रह्मचर्य राहतो, त्याला वैराग्यवान म्हणायचं? कोणी पोरगीच दिली नाही म्हणून संन्यासी राहतो, त्याला वैराग्यवान म्हणायचं? वैराग्य शब्द ज्यावेळेस तुमच्या समोर येईल त्यावेळेस फक्त 3च लोकांचे नाव पुढे येतील. वैराग्य वैराग्य शब्द ज्यावेळेस समोर येईल त्यावेळेस माझ्या तुकोबरायचं नाव पहिलं येईल 1, दुसरं स्वामी विवेकानंदाचं नाव येईल 2 आणि तिसरं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येईल 3. कल्याण सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नजराना म्हणून प्रकट केली. काय नव्हतं करतायत माझ्या राजाला? अरे त्या काळामध्ये 100 बायका होत्या, 100 दास्या होत्या. दासी म्हणून जरी छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवली असती तर कोणी काही बोललं असतं. पण एखादा भाऊच अशी आपल्या बहिणीची बोळवण करतो, त्याही पेक्षा सुंदर बोळवण करून कल्याण सुभेदाराच्या सुनेला घरी नेऊन घातलं. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर कॉलर टाईट होती, छाती फुगती तुमची. याचं कारण राजे आजही आहे, राजे कालही होते, राजे उद्याही होतील. पण दैवत म्हणून या महाराष्ट्रामध्ये जर कोणाचा स्वीकार केला असेल तर तो राजा फक्त आणि फक्त माझा छत्रपती शिवाजी महाराज. स्वामी विवेकानंदांना विचारा वैराग्य काय आहे, तुकोबरायना विचारा ना. जाईयो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो हे. हे अभंग फक्त माझ्या तुकोबरायसाठी जन्माला आलेला आहे. वैराग्यवान होते तुकोबराय म्हणून वैराग्य वाढे. आपल्याला वैराग होतच नाही महाराज, वैताग होतो. फाटके कपडे घालतो म्हणतो मी वैराग्यवान आहे. कोण सांगितलं तुम्हाला? असं नसतं महाराज.
वैराग्य वैराग्याची व्याख्या मी विचार सागर ग्रंथात लहानपणी शिकलो होतो. आता वैराग्याचा सुदाम आपला कधी संबंधच आला नाही, त्याच्यामुळे काय आम्ही संसारिक माणसं आहे, तुम्ही ब्रह्मचारी लोक आहे. इह लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत, ब्रह्मलोकाच्या भोगाच्या त्यागाच्या होणाऱ्या, आता ते वैराग्यच नाही तर ती व्याख्या तरी कशी पाठ राहील? बरोबर आहे का नाही महाराज? बरोबर आहे का नाही? त्या त्यागाच्या होणाऱ्या वृत्तीस वैराग्य असं म्हणतात. वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. वैराग्य भरताला विचारा ना, ज्या भरतामुळे या देशाचं नाव भारत पडलं. 18 भारव वनस्पती फले पुढे, ज्या घरी कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडून या कासया. महाराज, ज्या भरतामुळे या देशाचं नाव भारत पडलं त्या भरताला विचारा. म्हणून वैराग्य वाढे चढवडी. चांगल्या लोकांचं श्रवण केलं की चांगलं ऐकायला मिळतं. चांगलं ऐकलं की परमार्थ दृढ होतो. परमार्थ दृढ झाला की परमार्थामध्ये वैराग्य होतं. आणि एकदा का परमार्थामध्ये वैराग्य झालं की परमार्थातला सगळ्यात मोठा फायदा निळोबराय बंगाली शेवटच्या चरणामध्ये निळोबराय सांगतात, परमार्थात एकदा वैराग्य झालं की परमार्थातला सगळ्यात मोठा फायदा निळा म्हणे वाढे भाव. परमार्थात भाव वाढतो. आता परमार्थाचा भाव वाढला पण परमार्थातला भाव कमी झाला नाही, कळलं? चला पुढे. गर्दी खूप झाली महाराज, गर्दी कुठंच कमी नाहीये. मला तर एवढं वाईट वाटतंय. पंढरपूरला जा गर्दी तेवढीच आहे, आळंदीला जा गर्दी तेवढीच आहे, कोल्हापूरला जा गर्दी तेवढीच आहे, आणि ज्योतिबाला जा गर्दी, ज्योतिबाचा घाट पास करून खाली गेलं की गोव्याला सुद्धा गर्दी तेवढीच आहे. गर्दी कुठं कमी झाली? पहिले लोक श्रद्धेनं तीर्थयात्रेला जात होते, आता पिकनिक म्हणून लोक तीर्थयात्रेला जायला लागले. कोणत्याच तीर्थावर गर्दी कमी राहिली? अयोध्येला तेवढी, काशीला तेवढी, वृंदावनला तेवढी, जगन्नाथपुरी जिकडं जा तिकडं गर्दी वाढली. काय झालंय माहितीये का? पहिले लोक श्रद्धेनं परमार्थ करत होते, आता चॉईसनं परमार्थ सुरू झाला.
बरोबर आहे का नाही? चॉईस ना. आता बऱ्याचशा लोकांना असं वाटतं तिरुपतीला गेलं की मनुष्य श्रीमंत होतो. बरेचसे लोक तिरुपतीला जातात. थोडं तिरुपतीचं मार्केट डाऊन झाल्यानंतर लोकांना असं वाटायचं साईबाबाला गेलं की माणूस श्रीमंत होतो. साईबाबाकडे मध्य काळामध्ये खूप गर्दी वाढली. नंतर साईबाबाचंही मार्केट डाऊन झाल्यानंतर लोक स्वामी समर्थाकडे जायला लागले. लोकांना असं वाटतं स्वामी समर्थाकडे गेलं की आपण लगे पापी असलो की तिकडून गंगाजला सारखं शुद्धच होतो, अशी लोकांची धारणा झाली. तिरुपतीचंही मार्केट डाऊन झालं, साईबाबाचंही झालं, स्वामी समर्थाचं झाल्यानंतर उज्जैनचे महाकालेश्वर आले. लोकांना असं वाटायचं तिथं गेलं आणि तिथलं भस्म लावलं केलं की माणूस कोट्या दिसत होतो, अशी लोकांची धारणा झाली. भरपूर गर्दी तिकडे वाढली. आता महाकालेश्वरचंही वजन डाऊन झालं. आता खाटू श्यामजी आले. कोणत्या देवतेची निंदा करण्यासाठी या व्यासपीठावर उभा नाहीये. माझं लक्ष देऊन कीर्तन ऐका. 5 वर्षापूर्वी कोणी खाटू श्यामचं नाव ऐकलं होतं का? खाटू श्याम यांची कथा भागवतामध्ये आलेली आहे, महाभारतात सुद्धा आलेली आहे. पण खाटू श्याम हे 10 वर्षापूर्वी तुम्ही नाव ऐकलं होतं का? अरे इंस्टावर जन्म झालेला आहे त्या देवाचा. इंस्टावर क्लिपा व्हायरल झाली म्हणून लोकांची गर्दी वाढली ना. आता याच्या अगोदर कोणी ते अजमेरला का कोणतं ते राजस्थानला गेले का तुम्ही पोरं कधी? मग आता काय जायला लागले? त्यांनी व्हिडिओच असे बनवले ना, असे व्हायरल केले की लोकांना वाटतं तिथं का स्वर्ग आहे? अरे काही नाही, तिथं वाळू आहे. वाळवंटात दुसरं काय राहणार आहे? काय झालंय माहितीये का? देवाची सुद्धा 40 दिवसांदिवस बदलत चालली. जसे पुढारी पक्ष बदलतात तसे लोक देव बदलायला लागले महाराज. अशानं कसं होईल? असं होणारच नाही. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवराय तीर्थयात्रेला निघाल्यानंतर नामदेवराय पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा अपेक्षा नाहीये माझी तुला सोडून कुठं जाण्याची, पण तुझी इच्छा आहे ना मी ज्ञानोबराय सोबत चाललो. पण ऐक देवा, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नघे मी तयाचे. ज्या देवाचं कटेवर कर नाही पांडुरंगा, अशा देवाचं मी दर्शन सुद्धा घेणार नाही. म्हणून पांडुरंगाने नामदेवरायच्या हातचा नैवेद्य खाल्लाय, म्हणून दूध पेलय. म्हणून सर्व मंडळीला माझी विनंती आहे, तुम्ही गजानन महाराजांचे भक्त असाल ना महाराज, खूप चांगलंय. या जगातील सगळ्यात आदर्श देवस्थान म्हणून जर कोणाकडे पाहिलं जातं तर ते गजानन महाराज संस्थानकडे पाहिलं जातं महाराज. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की ते देवस्थान माझ्या बुलढाणा जिल्ह्याचं आहे महाराज. खरं सांगतो तुम्हाला, आमच्या बुलढाणा जिल्ह्यात सगळं चांगलंच आहे. खरं आहे ना? छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य जरी तुम्हाला दिसत असेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वाहक ज्या मायमाऊलीने जन्माला घातला, त्या मायमाऊलीचं माहेर सुद्धा आमच्या जिल्ह्यातच आहे महाराज. आज एवढं मोठं देवगडचं संस्थान जे तुम्हाला दिसतंय ना, सोन्यासारखं देवस्थान आहे. त्या देवस्थानचे जे मालक आहे, ज्यांना आपण साक्षात संत म्हणून ज्यांचं दर्शन घेतो, ते भास्करगिरी बाबा सुद्धा माझ्या जिल्ह्यातलेच आहे. अजून काय काय सांगू तुम्हाला? बस झालं एवढं. एवढं बस झालं ना. म्हणून खरं सांगतोय तुम्हाला, महाराष्ट्रातलं पहिलं संत चोखोबरायचं मंदिर हे सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातच आहे. याचा सुद्धा अर्थसा अभिमान आहे. म्हणून खरं सांगू का तुम्हाला, गजानन महाराज संस्थान, मी खरं सांगतो, तिरुपतीला जर गेले, शिर्डी संस्थानला जर गेले, तर एका कर्मचाऱ्याला 50, 60, 70 हजार रुपये पेमेंट आहे. मला वाटतं भारतातलं पहिलं देवस्थान आहे माझ्या महाराज गजानन महाराज संस्थान, की तिथं 5-5 हजार स्वयंसेवक हे 5-5 वर्षे वेटिंगवर आहे. माझी आई सुद्धा वर्षातून 2 टाइम 15-15 दिवस सेवा करायला जाते. 1 रुपया सुद्धा घेत नाहीये. फक्त त्यांची गाडी येते, घेऊन जाते आणि गाडी आणून सोडते. असे 5-5, 10-10 हजार. अरे असं कोणतं देवस्थान आहे गड्यांनो? एका अमेरिकेच्या डॉक्टरने गजानन महाराज संस्थानला 500 कोटी रुपये दिले होते. किती दिले होते? ऐका बसणारे मंडळी, किती दिले होते? 500 कोटी. त्या 500 कोटी मधून 100 कोटीचं काम केलं आणि 400 कोटी परत पाठवले. असं भारतातलं एखादं देवस्थान आहे का? अहो काही नाही, संस्थानच खाल्ले हो. संस्थानचे पैसे नाही, संस्थानच खाल्लंय महाराज. बरोबर आहे का नाही? म्हणून हा आदर्श जर महाराष्ट्रात कोणी दिला असेल तर तो माझ्या गजानन महाराज संस्थानने दिलेला आहे. आणि त्या गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आपण सर्वच मंडळी एकत्रित आहोत. परमार्थ श्रद्धेनं करा, भावनेनं करा. भावबळे आकळे एरविना, भावे गावे गीत शुद्ध करोनिया, अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी. म्हणून परमार्थ श्रद्धेनं करा, भावनेनं करा. आणि एकदा का परमार्थात भाव वाढला की त्याचा साक्षात्कार आत्म्याला येतो. संचरे स्वानुभव निजांगी. आणि एकदा का आत्म्याला साक्षात्कार झाला, त्याची परिस्थिती कशी होती? कंठी प्रेम दाटे, हृदयी प्रगटे रामरूप. निळोबराय सांगतात, निळामने वाडे भाव, संचरे स्वानुभव निजांगी. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटी दृढावे.
एकदा प्रेमानं सर्वांनी भजन करा. विठोबा कुमार